तो आता चालू करणार सिंपल पेंडुलम. तर पहिले मी शिकवणार तुम्हाला आयडियल सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम क्या चीज है? तो ऐसा स्ट्रिंग रहता है. स्ट्रिंग म्हणजे धागा. वन एंड ऑफ द स्ट्रिंग अटॅच टू विजिट सपोर्ट. तो विजिट सपोर्टला बांधायचा आणि स्ट्रिंगच्या दुसऱ्या टोकाला मेटॅलिक स्पेअर बांधायचा. त्याला बॉब म्हणतात. त्याला काय म्हणतात? हेवी पार्टिकल. हेवी पार्टिकल हा म्हणजे मेटल स्पेअर समजा. हेवी पार्टिकल बांधायचा आणि याला असं व्हायब्रेट करायचं. याला काय करायचं? असं व्हायब्रेट करायचं. याला म्हणतात सिंपल पेंडुलम. पण आयडियल सिंपल पेंडुलम एक्झिस्ट होत नाही, कारण मासलेस स्ट्रिंग भेटू शकत नाही तुम्हाला. म्हणजे लाईट म्हणू शकता तुम्ही. तर पहिले मी डेफिनेशन लिहून देतो. अँड आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम इज ए हेवी पार्टिकल. हा हेवी पार्टिकल म्हणजे मेटल स्पेअर. याला टांगायचं. सस्पेंडेड म्हणजे टांगणे. सस्पेंडेड बाय कशाने टांगायला? धाग्याचं टांगायला म्हणा ना. मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे धागा. म्हणजे रबासारखा तो ताणल्याने गेला पाहिजे आणि तो मासलेस असला पाहिजे. समजलं? इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. फ्लेक्झिबल म्हणू शकतो आपण त्याला. स्ट्रिंग फ्रॉम विजिट सपोर्ट. फ्रॉम विजिट सपोर्ट याला म्हणतात सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम. ही झाली डेफिनेशन आयडियल सिंपल पेंडुलम. समजलं? आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे हा हेवी मेटल स्पेअर आहे. हेवी पार्टिकल आहे. त्याला टांगायचं. कशाने टांगायचं? मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम विजिट सपोर्ट याला म्हणतात सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम. ही झाली डेफिनेशन आयडियल सिंपल पेंडुलमची. पण आता कोणताही धागा म्हटला की त्याला तर मास राहतेच ना. म्हणून आता प्रॅक्टिकली दिस आयडियल सिंपल पेंडुलम डज नॉट एक्झिस्ट. तो एक्झिस्ट नाहीये. तर आता आपण डेफिनेशन मांडू प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. अँड प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम इज अ स्मॉल हेवी पार्टिकल. आता इथे पार्टिकलच्या तिथे मी स्पेअर टाकतो. पार्टिकल तिथे काय टाकतो? स्पेअर. त्याला बॉब सुद्धा म्हणतात. मेटल बॉब. समजलं ना? मेटल बॉब. आता तुम्ही कांचीची गोळी पाहिली की नाही? हा लहानपणी खेळली असेल ना कांचीची गोळी. ते मटेरियल कोणतं असते? ग्लासचं. तर ग्लासच्या तिथे काय घ्यायचं? मेटल स्पेअर. मेटल स्पेअर सस्पेंडेड बाय. इथं मी मासलेसच्या तिथे टाकतो लाईट. सस्पेंडेड लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम विजिट सपोर्ट. ही झाली प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम प्रॅक्टिकल एक्झिस्ट होत नाही, कारण असा हेवी पार्टिकल नाहीये. पॉइंट पार्टिकल, हेवी पार्टिकल. त्याच्या हेवी पार्टिकलच्या तिथे काय घेणार आपण? स्पेअर. त्याला मेटल बॉब म्हणतात. आणि स्ट्रिंग जो आहे तो मासलेस. किती तुम्ही बारीक धागा घेतला. समजा तुम्ही म्हटलं की बा मी आपण जो हार घेतो, हारासाठी जो धागा वापरतो बारीक, किंवा कपडे शिवण्याकरिता धागा वापरतो, तो किती असतो? त्याला मास असेलच नाही काही ना काही. मासलेस म्हणजे तो अस्तित्वातच नाही बॉडी. पण ती आयडियल सिंपल पेंडुलम. प्रॅक्टिकली आपण काय म्हणणार? लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. तर आता मी जी फिगर दाखवलेली आहे ही फिगर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. ठीक आहे? ही फिगर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. आता याला काय करणार मी? याला व्हायब्रेट करणार. याला करणार व्हायब्रेट. म्हणजे तो असा इकडून तिकडून हा पेंडुलम मी असा ऍट अँड अँगलनी त्याला व्हायब्रेट करू. थिटा अँगलनी. तर पहा ह्या झाल्या त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन. ह्या काय झालंय? एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे तो असा व्हायब्रेट होतो. आणि आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे हे जे मोशन आहे पेंडुलमचं, ही सिंपल हार्मोनिक मोशन आहे. कोणतं मोशन आहे? सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे जे डिस्टन्स आहे याला, हा जो पॉइंट आहे मी दाखवलेला इथे, हा समजलं की नाही? हा समजा ए पॉइंट आहे आणि हा जिथं आपण धागा बांधलेला तो ओ पॉइंट है, इसको विजिट सपोर्ट पे. तो ये जो लेंथ है उसको लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम बोलते हैं. लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम म्हणजे द डिस्टन्स बिटवीन, कशामधलं डिस्टन्स आहे ते,
डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सस्पेन्शन, पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणजे हा पॉइंट ओ, अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ बॉब, ऑफ बॉब, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब, या बॉबचा मध्यबिंदू इसको बोलते सेंटर ऑफ ग्रेविटी, जहां पे टोटल वेट एक्ट होगा। तो देखो सेंटर ऑफ ग्रेविटी ऑफ बॉब इज कॉल्ड एज लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, दॅट इज अ स्मॉल एल, कॅपिटल एल ने दाखवलेली आपण। हे डिस्टन्स इथून ते इथपर्यंत हे डिस्टन्स, या डिस्टन्सला म्हणतात लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम। लेट एम बी मास ऑफ बॉब, हा जो आपण मेटर स्क्वेअर लावलेला आहे इथे, याचा मास आहे स्मॉल एम, याचा मास आहे स्मॉल एम, ठीक आहे। आता ह्या दोन मीन पोझिशन आहे आणि ह्या दोन आहे एक्स्ट्रीम पोझिशन। आपण तो हा अँगल आहे थिटा, आपण त्या पेंडुलमला म्हणजे थिटाने काय केलेलं आहे, व्हायब्रेट केलेलं आहे, ठीक आहे। तो पहा, लेट कन्सिडर पेंडुलम, consider pendulum is a displace, स्टार्टिंगला थोडी थिअरी आहे, डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन। या पेंडुलमला काय केलं, इथून आपण डिस्प्लेस केलं मीन पोझिशन, ही मीन पोझिशन झाली। मीन पोझिशन समजलं की नाही, थ्रू स्मॉल अँगल, थ्रू स्मॉल अँगल थिटा, स्मॉल अँगल थिटा, त्याला डिस्प्लेस केला आपण किती अँगल मधून, स्मॉल अँगल थिटा अँड विलीज, आणि त्याला काय केलं आपण, सोडून दिलं, इथून डिस्प्लेस केला आणि सोडून दिलं, असं त्याचा अर्थ आहे। तर हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे, हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे, समजलं की नाही। देन बॉब परफॉर्म SHM, Bob perform SHM about mean position। तो बॉब सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो, हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे। इथपर्यंत थेरी लक्षात आली ना, त्याच्यानंतर पाहता आता हे जे एक्स्ट्रीम पोझिशन आहे, इथे दोन फोर्स ऍक्ट होतात। किती फोर्स ऍक्ट होतात, दोन, इन अ डिस्प्लेस पोझिशन, इन अ डिस्प्लेस पोझिशन म्हणजे कोणती, बी, देयर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब, या इथे दोन फोर्स ऍक्ट होतात, समजलं। एक फोर्स कोणता, टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन म्हणजे ताण, तो आपण टी डॅश ने दाखवू। आता इथे आल्यानंतर मला सांगा की इथे समजा तुम्ही आता हे झोकेच आहे की नाही, समजा असे तुम्ही पाण्यात झोके घेताय, एक्स्ट्रीम पोझिशन केला, हा जो धागा आहे हा लूज पडेल का, नाही पडत, टाईट होईल की नाही, तो साधी गोष्ट आहे ना, टाईट होईल ना। तुम्ही पाण्यात झोके घेताय, पाण्यात झोके घेणे म्हणजे समजा तुम्ही म्हणजे बॉब, तुम्ही ऐसे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते हैं, यहाँ पे जो पोजीशन है एक्सट्रीम पोजीशन पे, तो ये धागा जो है ये लूज गिरने वाला नहीं है, ये टाइट रहने वाला है, तो उसको बोलते टेंशन। तो टेंशन ऐसे बताना, इट इज डायरेक्टेड टूवर्ड द विजिट सपोर्ट। टेंशन की जो डायरेक्शन है वो यहाँ पे आने वाली है, ठीक है। अब 2 नंबर पे रहेगा वेट mg, वेट mg डायरेक्टेड इन अ डाउनवर्ड डायरेक्शन, डायरेक्टेड इन ए डाउनवर्ड डायरेक्शन, यहां पे रहेगा वेट mg, वेट mg कि वेट यानी ग्रेविटेशनल फोर्स, हर चीज के ऊपर ग्रेविटेशनल फोर्स है। तो ये जो मेटल बॉब है यहाँ पे, इसके ऊपर भी ग्रेविटेशनल फोर्स है एक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन। तो ये पॉइंट यहां तक समझ में आ गया है। ये बॉब जो है ये सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म का, ये अपने को प्रूव करना है।
और पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम का एक्सप्रेशन निकालना है। पीरियड यानी एक ऑक्सीलेशन के लिए जो टाइम लगेगा उसको पीरियड बोलते हैं। एक ऑक्सीलेशन यानी ए टू बी, बी टू ए टू सी, सी टू ए, एक ऑक्सीलेशन। उसके लिए जो टाइम लगने वाला है उसको तो पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम, उसका आर्टिकल अपने को निकालना है, उसका इक्वेशन निकालना है। यानी जो दो चीजें प्रूव करना है अपने को, एक तो ये बॉब सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करता है ये प्रूव करना है, और दूसरा आर्टिकल है पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम। तो इन अ डिस्प्लेस पोजिशन देयर आर टू फोर्सेस एक्टिंग ऑन बॉब, टेंशन इन द स्ट्रिंग एंड वेट mg एक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन। तो यहां तक आ गए अपन, ठीक है। देखो मैं फिगर निकाला, ये फिगर तुम ऐसे जैसा मैं निकालता वैसे निकालते जाओ, वेट mg, ठीक है। और वेट जो mg है, वेट mg, इससे और दो फोर्सेस तैयार होते हैं, विजार्ड इनटू टू कंपोनेंट, या वेट mg पासून दोन फोर्सेस तयार होतात, एक या डायरेक्शननी एक या डायरेक्शननी, दोन फोर्सेस तयार होतात। टू कंपोनेंट, वन mg cos थीटा, mg cos थीटा हा एक फोर्स तयार झाला, आणि दुसरा mg sin थीटा हा एक फोर्स तयार झाला, समजलं। आता हा अलॉंग द स्ट्रिंग असतो, mg cos थीटा अलॉंग द स्ट्रिंग, हा इथे mg cos थीटा असा असतो तो, mg cos थीटा, आणि हा mg sin थीटा, हा अँगल थीटा। आता mg sin थीटा जो आहे याची डायरेक्शन पहा कुठे आहे, टुवर्ड्स द मीन पोजिशन, डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोजिशन, डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोजिशन, हा mg cos थीटा। आता आपल्याला माहित आहे, आपण सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये तुम्हाला शिकवलं होतं, जो ज्या फोर्स मध्ये तो पार्टिकल मीन पोझिशनला वापस येतो त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणतात, वेस्टोइंग फोर्स म्हणतात। म्हणजे हा जो फोर्स आहे काही नसून वेस्टोइंग फोर्स आहे, देयरफॉर वेस्टोइंग फोर्स F इज इक्वल टू माइनस mg sin थीटा। आता mg cos थीटा तो आपल्याला काही लेना देना नहीं, उसको छोड़ दो। अब तुम कॉन्सेंट्रेट करो mg sin थीटा के ऊपर, इसकी जो डायरेक्शन है ये टुवर्ड्स मीन पोजीशन है, इसलिए उसको क्या पकड़ना है तुमको, वेस्टोइंग फोर्स। दिस फोर्स आर रिस्पॉन्सिबल टू ब्रिंग द बॉब टुवर्ड्स द मीन पोजीशन, इसलिए उसको बोलना है वेस्टोइंग फोर्स। अब तुम बोलेंगे कि सर तुमने माइनस साइन क्यों दिया, वेस्टोइंग फोर्स एंड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू ईच अदर। ये बॉब का जो डिस्प्लेसमेंट है ये डायरेक्शन पे है ना इधर, अवे फ्रॉम मीन पोजीशन, वेस्टोइंग फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोजीशन, इसलिए तुमने यहाँ पे माइनस साइन लिया है। आगे समझ में। और ये जो थीटा है, थीटा ये स्मॉल होता, तो साइन थीटा कॅन बी इक्वल्स टू थीटा। थीटा हा अँगल कमी असतो, लेस दॅन 10 डिग्री असतो, हा जास्त डिग्री नसतो, म्हणून आपण साइन थीटा पण काय घेऊ शकतो, थीटा, म्हणजे एफ इज इक्वल टू काय मिळते मग आपल्याला, माइनस mg थीटा, इक्वेशन नंबर 1। ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण। आता आपण थीटाची किंमत टाकून देऊ, कशी किंमत टाकून देऊ, थीटा। तुम्ही पहा सर्क्युलर मोशन मध्ये, रोटेशनल डायनामिक मध्ये तुम्हाला शिकवलं, सर्क्युलर मोशन मध्ये ही पार्टिकल, सर्क्युलर मोशन मध्ये आहे तुम्हाला काय पॉइंट शिकवलाय मी, की पार्टिकल मूव्स फ्रॉम ए टू बी इन अ टाइम डेल टी, देन दिस रेडियस वेक्टर रोटेट थ्रू अँगल, दॅट अँगल इज नोन एज अँगुलर डिस्प्लेसमेंट, याला अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण, समजलं। हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे डेल एस, हा तर डेल थीटा इज इक्वल टू डेल एस अपॉन आर्क ए बी अपॉन रेडियस, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला, तो फॉर्म्युला इथे वापरायचा आपल्याला। हे अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे, सिन्स थीटा इज इक्वल टू, हे पहा याला हे बी, बरोबर ना, हा आर्क ए बी अपॉन हे असं सर्क्युलर मोशन पकडा ना, बरोबर ना, हा झाला रेडियस, मग असं असं पकडणं आहे सर्क्युलर मोशन, हा झाला रेडियस, म्हणजे काय मिळेल, एक्स अपॉन एल मिळेल।
हा जो फॉर्म्युला आहे तो डेल एस अपॉन आर आणलेला आपण सर्क्युलर मोशन मधला. तर इथं किंमत टाकून द्या. काय मग एफ इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल, इक्वेशन 2. ठीक आहे. Therefore, as M, G and L are constant, याच्यामध्ये ह्या कॉन्स्टंट किमती आहे. मास ऑफ बॉब है बदलने वाली नाही आहे किंमत. जी म्हणजे ऍक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे बदलू शकत नाही. ही धाग्याची जी लेंथ आहे कमी जास्त होऊ शकत नाही. म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. Therefore, restoring force is directly proportional to displacement. Restoring force is directly proportional to displacement and they are opposite to each other. They are opposite to each other. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाला अपोजिट आहे. ही डिफिनेशन कशाची माहिती आहे का तुम्हाला? कशाची डिफिनेशन आहे? एसएचएम ची डिफिनेशन आहे. कशाची? एसएचएम. Therefore, Bob of simple pendulum perform simple harmonic motion. जी सिंपल हार्मोनिक मोशनची जी कंडिशन आहे, कोणती कंडिशन आहे? रेस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. आपण एफ इज इक्वल टू के एक्स घेतलं होतं की नाही? आठवते तुम्हाला? मायनस के एक्स. ती चालेल कंडिशन. ही डिफिनेशन कशाची आहे? एसएचएमची आहे. कंडिशन सॅटिस्फाईड झाली की नाही? म्हणून हा जो बॉब आहे, जो असा व्हायब्रेट होत आहे, तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. एक आपला पॉइंट क्लिअर झाला. आता दुसरा पॉइंट आपल्याला क्लिअर करायचा, आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. कशाचं एक्सप्रेशन काढायचं आहे? पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. काढू आता. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज गिव्हन बाय, पहा फॉर्म्युला झालेला आहे तुमचा 2 पाय अपॉन ओमेगा. पिरियडच्या आर्टिकल मी शिकवला आहे, सर्क्युलर मोशन मध्ये झालेला आहे. पिरियड म्हणजे एका ऑक्सिलेशनला लागलेला टाइम. तो जो टाइम आहे त्याला पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम म्हणतात. म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा. आता ओमेगा, आता इथे तुम्ही रफ मध्ये लिहा. हे रफ, हा रफ पार्ट आहे, इथे मी लिहायचा. आता ओमेगाचं फिजिकल सिग्निफिकन्स तुम्हाला समजून सांगतो. आता पहा, तुम्हाला माहिती आहे के अपॉन एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम. ही कॉन्स्टंट क्वांटिटी घेतली होती आपण. ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन, हे रफ मध्ये लिहायचं, या आर्टिकल मध्ये नाही लिहायचं. अब के क्या है? के क्या है? एफ इज इक्वल टू मायनस के. मॅग्निट्यूड घ्या त्याचं. काय मिळेल मग? के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स एम. बरोबर. इथं के इज इक्वल काय मिळेल? एफ अपॉन एक्स. मॅग्निट्यूड घ्या. इज इक्वल टू एफ, हा फोर्स आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन, एफ इज इक्वल टू एम ए. एफ इज इक्वल टू एम ए. बरोबर ना? मास इंटू ऍक्सिलेशन, एक्स इंटू एम, एम एम कॅन्सल. ही झाली ओमेगाची किंमत. म्हणजे ओमेगा आपण असं लिहू शकतो अंडर रूट ए अपॉन एस. 2 पाय अंडर रूट. हे जे आहे हा पार्ट इथं तुम्हाला समजा हे बोर्डाचे पैसे झालं. शो दॅट किंवा ऑब्टेन एक्सप्रेशन ऑफ पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम पहिलेपासून लिहिजा. ये पार्ट लिखना नहीं पड़ता तुमको, ये स्टेप लिखना पड़ेगा. दैट इज ए यानी एक्सीलरेशन. ए यानी क्या? एक्सीलरेशन फॉर यूनिट डिस्प्लेसमेंट. फॉर यूनिट डिस्प्लेसमेंट, ये टी. दिस इज नोन एज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ ओमेगा. समजलं? आता इथपर्यंत आलो आपण. आपण इक्वेशन तुमचं घेतलं होतं 1 2 झाले ना आपलं. हे समजा 3 नंबरचं इक्वेशन. इसको 3 नंबर दे देंगे, जान दो, इसको 3 नंबर दे देंगे. ठीक है. अब इसके अंदर अपने को ये वैल्यू डालना है एक्सीलरेशन की और एक्स की वैल्यू डालना है, तो टी का फॉर्मूला निकल जाएगा. तो पहा आता
आता याचं काम संपलं आपलं. तर आधी आपण कोणता फॉर्म्युला आणला होता? फ्रॉम इक्वेशन 2. आठवते? इक्वेशन 2 काय होतं? एफ इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल. हा फॉर्म्युला होता आपला. इथपर्यंत आलो होतो आपण. ठीक आहे. मॅग्निट्यूड घ्यायचं. मॅग्निट्यूड काय येईल मग? एफ इज इक्वल टू एम जी एक्स अपॉन एल. लक्षात आलं? आता याच्यामध्ये काय का, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ द मोशन, एफ इज इक्वल टू एम ए इज इक्वल टू एम जी अपॉन एल इंटू ए म्हणजे काय? तिथं ऍक्सिलरेशन. ए म्हणजे काय? तिथे ऍक्सिलरेशन. याचं काम संपलं. हा फॉर्म्युला आपण इक्वेशन 2 वापरलेला आहे. इथे एम काय झालं? कॅन्सल. मग ए अपॉन एक ची किंमत काय मिळते? हे एक्स इकडे आणला, जी अपॉन एल मिळते. ही अपॉन एक ची किंमत एल टाकून दे इक्वेशन 3 मध्ये. समजलं ना? therefore इक्वेशन 3 becomes काय मिळेल मग? टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडरवूड जी अपॉन एल. therefore टी इज इक्वल टू 2 पाय अंडरवूड एल बाय जी. भागेलो गुंडे लावून देईल ना. याला म्हणतात दिस इज द एक्सप्रेशन ऑफ पिरियड. दिस इज एक्सप्रेशन किंवा इक्वेशन ऑफ पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. फॉर्म्युला भरपूर प्रॉब्लेम्स याच्यावर. टी 2 पाय अंडरवूड एल अपॉन जी. समजलं ना? टी 2 पाय अंडरवूड एल अपॉन जी हा फॉर्म्युला. दिस इज एक्सप्रेशन ऑफ पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. याच्यावर आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. काय काढू शकतो? फ्रिक्वेन्सी. एन इज इक्वल टू 1 बाय टी. एन इज इक्वल टू काय मिळेल मग? 1 अपॉन 2 पाय अंडरवूड. याला उलट करावं लागेल ना. बरोबर आहे. रिसिप्रोकल बनाल उसका 1 अपॉन 2 पाय अंडरवूड एल अपॉन टी. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ फ्रिक्वेन्सी. एन इज इक्वल टू. ठीक आहे. तर हे आर्टिकल मी इथपर्यंत जे शिकवलेलं आहे हे तुम्हाला बोर्डापेक्षा 4 मार्काचे ते विचारू शकतात डायरेक्ट. डेफिनेशन ऑफ आयडियल सिंपल पेंडुलम, डेफिनेशन ऑफ प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम, डायग्राम त्याची समजेल. म्हणजे अर्धा मार्क तर त्या डेफिनेशन नसेल. अर्धा मार्क आयडियल सिंपल पेंडुलम, 1 मार्काची डायग्राम. मग तिथून चालू करायचं की आपण म्हणजे 2 फोर्स ऍक्ट होतात. मग त्याचे 2 कॉम्पोनंट बनवा. दिस बॉब परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. मग पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम टी 2 पाय अंडरवूड एल अपॉन जी.